नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा PSIRचे पेपर झाले आता MPSCचे आणि ऑप्शनलचे आणि त्यातला पार्ट 1 आपण डिस्कस केला, त्याचं ॲनालिसिस केलं. अगदी त्याच प्रकारे पार्ट 2चं ॲनालिसिस करणार आहे. पार्ट 2चा देखील मी सिलेबस डिकोडिंग केलं होतं आणि काही प्रेडिक्शन्स केले होते. जसं की पहिला प्रश्न बघा, मेन फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी ड्युरिंग इंडियाज द फ्रीडम स्ट्रगल. भारताच्या आणि हे ज्यांची मॉडर्न हिस्ट्री ज्यांनी वाचलेली आहे प्रिलियमसाठी त्यांना हा क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासारखा होता. ठीक आहे, सोपा होता, त्यामुळे नो प्रॉब्लेम. बट प्रॉब्लेम कुठे सांगतो मी, की याच्यामध्ये प्रिडिक्शन केलं होतं आपण की क्वेश्चन येऊ शकतो मुवमेंट्सवरती, चळवळीवरती. आयदर पीझंट मुवमेंट म्हणजे शेतकरी चळवळी, ठीक आहे, शेतकरी आंदोलनं, किंवा ट्रायबल मुवमेंट आदिवासी असू शकतात, किंवा वर्कर मुवमेंट असू शकतात, किंवा रिव्होल्युशनरी मुवमेंट्स असू शकतात. ठीक आहे, ह्या चारपैकी एक मुवमेंटवरती क्वेश्चन येणं असं वाटलं होतं आपल्याला, पण हरकत नाही, ह्यावेळेस नाही आला, पुढच्या वेळेस येईल, 100% येणार. 2026ला या चारपैकी एक क्वेश्चन असणार. मग आपल्याला हे तयार करायचं आणि त्याचं मॉडेल काढायचं आहे की ह्या चारहीसाठी मला सेम कंटेंट तयार करायचं, थोडंफार डिफरन्स नाही, आणि ते मी तयार केलेलं आहे ऑलरेडी. याचे इंट्रोडक्शन्स काय असतील, याचं कन्क्लुजन काय असेल, एटसेट्रा, आणि ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, बट नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी नाईस. कारण का एवढे सारे आपल्याकडं ऑप्शन्स असताना मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्ह आहे, दलित पर्स्पेक्टिव्ह आहे, रॅडिकल ह्युमॅनिस्ट पर्स्पेक्टिव्ह, मूलगामी मानवतावादी पर्स्पेक्टिव्ह आहे, उदारमतवादी दृष्टिकोन आहे, समाजवादी दृष्टिकोन आहे. एवढ्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण बघतो सांगितलं होतं 2 दृष्टिकोनावरती प्रश्न येऊ शकतात. एक म्हणजे दलित दृष्टिकोन, दुसरा म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन, आणि त्याच्यापैकीच मार्क्सवादी दृष्टिकोनावरती प्रश्न आलेला आहे. दॅट इज द लेवल ऑफ ॲनालिसिस वी नीड. ठीक आहे, 2026साठी पास व्हायचं असेल तर. पुढचं काय बघा, त्यानंतर मी सांगितलं होतं फेडरलिझमवरती एक क्वेश्चन कंपल्सरी असतो, हे सुद्धा सांगितलं होतं, आणि त्यातला पण कोणता क्वेश्चन येऊ शकतो हे सांगितलं होतं. एक तर राज्यपालांची भूमिका काय फेडरलिझम ते विचारलं होतं. आणि मी तुम्हाला आठवून बघा, ते 5 दिवसाची स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन करताना जो व्हिडिओ बनवला होता, प्रेडिक्शन व्हिडिओ, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तुम्हाला ते लक्षात ठेवा, हा प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की मॉरिस जोन्स यांचं काय म्हणणं आहे, केसी वियर यांचं काय म्हणणं आहे, ग्रॅनविल ऑस्टिन यांचं काय म्हणणं आहे, संथनाम कमिटीचं काय म्हणणं आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरतीच प्रश्न येणार आहे, आणि तोच प्रश्न आला क्वाझी फेडरलिझम म्हणजे काय. सो हे तुम्हाला स्वरूप स्पष्ट करायचं होतं की फेडरल फीचर्स कोणते आहेत, त्याच्यानंतर सेंट्रलाइज फीचर्स कोणते आहेत, आणि त्या दोन्हीला मिक्स काय म्हणतात. मी हे प्रिडिक्शन ॲनालिसिसमध्ये याचा इंट्रो काय असायला पाहिजे, बॉडी काय असायला पाहिजे, कन्क्लुजन काय असायला पाहिजे, सुप्रीम कोर्ट टाका, हे आर्टिकल टाका, ही केस टाका, हे सुप्रीम कोर्टचं ओपिनियन टाका, हे कमिटीचं ओपिनियन टाका, हे प्रूफ्स द्या, डन, सगळं सांगितलं होतं ॲज इट इज, आणि ॲज इट इज आले. आणि 5 दिवसापूर्वीचं प्रिडिक्शन सिरीज लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे काय, एक्सप्लेन द नेहरूवियन आणि अप्रोच टू द प्लॅन डेव्हलपमेंट. हां, मी तर काय क्वेश्चन प्रिडिक्ट केला होता की नेहरूवियन व्हर्सेस गांधीयन हे डिबेट येऊ शकते, किंवा याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन येऊ शकतो, इंटरलिंकिंगच्या बेसिसवरती क्वेश्चन विचारला होता. पण ठीक आहे ना, प्रिडिक्शनमधून आपल्या क्वेश्चनची तयारी झाली होती, त्यांनी अर्धाच विचारले, आपल्याला बेनिफिशियल आहे ना 10 मार्काला, येते लक्षात. बट तो क्वेश्चन येणार होता, एक्सपेक्टेड लाईन्सवरती क्वेश्चन होता तो. पुढे काय बघा, लिगसीज ऑफ ब्रिटिश. मी एवढंही म्हटलं होतं की त्या टॉपिकमध्ये विचारण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजेच काय, तो जो सिलेबसमधला जो टॉपिक दिला होता त्यातले 3 टॉपिक होते, त्या 3 टॉपिकमध्ये हाच क्वेश्चन येऊ शकतो, नाही तर नाही येऊ शकत. ठीक आहे, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता तो. पुढे काय बघा, डिस्कस द ओरिजिन अँड नेचर ऑफ द बेसिक स्ट्रक्चर. आपलं GS2 असू द्या किंवा काही IGP असू द्या, डिस्कशनच इथून सुरुवात होतं बेसिक स्ट्रक्चरवरून. सो हे सगळेच क्लेम करू शकतात. मी स्पेशली असं उड्या मारणार नाही की हे मी प्रेडिक्ट केलं आणि हे आलंच म्हणून किंवा काय, सगळेच येणार आहे. अमेंडमेंटवरती एक क्वेश्चन येणार म्हणजे येणारच, लक्षात ठेवा. घटना दुरुस्तीवरती, मग तो 368 असू द्या, तो मूलभूत संरचनेबद्दल असू द्या, तो ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकनावरती असू द्या, किंवा पुनरावलोकनावरती असू द्या, तो क्वेश्चन येणारच. ठीक आहे, पुढे काय, इथे मात्र मी सांगितलं होतं एकतर कास्ट सिस्टीम, कास्ट, रिलिजन आणि इथनिसिटी, वंशवाद, या तिन्हीपैकी एक येईल असं सांगितलं होतं. आणि हे आपल्याला करायला काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला दिसतंय 3 क्वेश्चन आहेत, 3 टॉपिक आहेत, 3पैकी एक टॉपिक 100% येणार आहे. ह्यावेळेस कास्ट आला तर पुढच्या वेळेस रिलिजन किंवा इथनिसिटी येईल. इव्हन कास्ट आला तरी आपण तयार असलो पाहिजे. 3 टॉपिक आहे, 3 टॉपिकवरती एक पाठपोट पेज तयार केलं, 6 पेज तयार झाले माझे, पाठपोट 3 पेजेस तयार झाले. एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार, आणि आला, लिहून आलो, मला किती मार्क मिळाले, 20 मार्क मिळाले, डन. अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं असतं राजांनो. अशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं असतं जेणेकरून तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे. इथं फिलॉसॉफिकल नाही व्हायचं आहे. ठीक आहे, सो असो. पुढे एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रासरूट्स मुवमेंट टू द इंडियन डेमोक्रेसी. इथे मी क्वेश्चन काय केला होता प्रेडिक्ट सांगतो तुम्हाला. एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन टू ग्रासरूट मुवमेंट्स, असं क्वेश्चन प्रेडिक्ट केलं होतं. मग कॉन्ट्रीब्युशनच्या लाईनवरतीच क्वेश्चन आलेला आहे. बट हां, याच्यामध्ये असं काही कंटेंट नव्हतं. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रासरूट मुवमेंट. ग्रासरूट मुवमेंट म्हणजे काय, पंचायत राज इन्स्टिट्यूशन आल्या,
पंचायत राजनी कोणाला फायदा झाला? वुमेन, त्यांनी इंडियन डेमोक्रेसीला फायदा झाला. कंटेंट तेच लिहायचं होतं, कंटेंट वेगळं नव्हतं. बट हे क्वेश्चन काय आले यातून काय समजलं? त्यांनी सिलेबसला डायरेक्ट उचलले ॲज इट इज. त्यांनी सिलेबसची तोडफोड केली नाही. पेपर 1 एचा पार्ट थोडा अवघड ठेवला, बीचा पार्ट सोपा ठेवला. ॲज इट इज टॉपिक उचललेत सिलेबसमधले, त्याला पुढे मागं शेपूट जोडले आणि क्वेश्चन विचारलेत. सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत. बट लक्षात ठेवा, जेव्हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात तेव्हा सगळे स्टुडंट हे लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि IGPमध्ये सेकंड पार्टमध्ये जास्त स्कोरिंग येत नाही, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे ह्या क्वेश्चनबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केले. रोल अँड फंक्शन ऑफ, मी सांगितलं 2च करून जा, इलेक्शन कमिशन आणि कॅग दोन्हीपैकी एक येणार. त्यात पण इलेक्शन कमिशनवरती काय येणार हे सांगितलं होतं. स्ट्रक्चर, फंक्शनल रोल, इंडिपेंडन्स येणार आणि रिफॉर्म्स करा, बस. याच्या पलीकडे काही करू नका. त्याच्यातलाच क्वेश्चन आला आणि तो 2 क्वेश्चन डायरेक्ट हिट झाले. 3 पैकी 2 आले. आता अजून काय देऊ मी, कसं सांगा तुम्हाला? आता अजून याच्यापेक्षा टीचर्सकडून तुम्हाला काय? बट ट्रस्ट मी, हे सगळं कोणी देऊ शकणार पण नाही. कारण रिझन, कारण बाकीच्यांना पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिन म्हणजे लक्ष्मीकांत किंवा संविधान एवढंच माहिती. कारण का कंबाईनला, राज्यसेवेला, प्रिलियमला आत्तापर्यंत तेच होतं, तेवढंच माहिती. यांना याच्या बाहेरचं कोणाला माहीतच नाही, सो कोणी घेतच नाही. आणि जे घेतात आहे त्यांच्यावर हे असं आहे की एवढं प्रिडिक्शन अनालिसिस करेक्ट येते. आणि ट्रस्ट मी सेकंडच्या पेपर 26ला तर अशी तयारी करून घेणार ना बस. कारण का आता मला लक्षात आलं की आता कसं असतं, मी सुद्धा प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसवरती होतो की ठीक आहे, गेस करतोय की माझ्या ॲनालिसिसवरती, माझ्या नॉलेजवरती, आत्तापर्यंतचं ॲनालिसिस सगळं एक्सपिरियन्सवरती हा येऊ शकतो. मग त्याला कन्फर्मेशन भेटलं, आता येतंय, यस, आता माझा कॉन्फिडन्स आहे. प्लस मला हे लक्षात आलं की आता MPC काय थिंक करते, कशा प्रकारे थिंक करते. ह्या गोष्टीमुळे ना नेक्स्ट इयर बघा आपण क्वेश्चन बँक काढणार आणि तेवढेच क्वेश्चन बँकमधून क्वेश्चन येणार. ठीक आहे, पुढे काय बघा, डिस्कस द रोल ऑफ इंडियन सुप्रीम कोर्ट इन स्ट्रेंथनिंग कन्स्टिट्यूशन. हे वेग क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा, कोणी लिहू शकता असे क्वेश्चन आहे. म्हणून मी सांगितले स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याच्यात काय सेकंड पार्टमध्ये फार काय डिस्कस करण्यासारखं नाही. कारण का एवढे रोल ऑफ इंडियन सुप्रीम कोर्ट, सगळे इंडियन सुप्रीम कोर्टचे जेवढे फंक्शन्स आहेत ते समोर काढा. त्या प्रत्येक फंक्शनमधून एक रोल आहे की जो कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी म्हणजेच काय घटनात्मक लोकशाहीला साकार करणार आहे. सो डन, एवढं सोपं आन्सर आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, भारतातील हरित क्रांतीचे गुणदोष स्पष्ट करा. हरित क्रांतीवर मी सांगितलं होतं ग्रीन रिव्हॉल्युशन किंवा लँड रिफॉर्म्स या दोन्हीपैकी, भूसुधारणा आणि ग्रीन रिव्हॉल्युशन या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येतो, जे की दोन्हीही GS3 मध्ये झालेले आहेत. सो ते लिहायला अडचण येणार नाही. ठीक आहे, आणि तो सोपा पण क्वेश्चन होता. पुढे काय बघा, विच फॅक्टर डिटरमाइन द बिहेवियर ऑफ इंडियन वोटर्स. असे कोणते घटक आहे जे भारताच्या, म्हणजे मी सांगितलं होतं वोटर बिहेवियर, वोटिंग बिहेवियर, मी सांगितलं होतं आयदर याच्यावरती क्वेश्चन येईल किंवा क्वेश्चन येऊ शकतो सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईलवरती. आणि तो सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईलचे डिटेल्स पण मी टाकले होते. दोन्हीपैकी एक क्वेश्चन येऊन असं सांगितलं होतं आणि तो आला वोटिंग बिहेवियरवरती. आणि मी याच्यात मग तुम्हाला लिहायला सोपं आहे ना रे याच्यावरती. जेवढं काही इंडियन पॉलिटिक्समध्ये ते सगळं लिहा ना. कास्टचा काही इफेक्ट होतो, जेव्हा असलेले तुम्ही रिलिजनचा काही इफेक्ट होतो, वुमेन रिझर्वेशनचा काही इफेक्ट होतो, रिजनॅलिझम प्रदेशाचा काही इफेक्ट होतो, रिजनल पार्टीज एटसेट्रा, पार्टी सिस्टीमचा काय उपयोग होतो, आयडियॉलॉजीचा काही इफेक्ट होतो, रुरल एरियातले का अर्बन एरियातले त्याचा काही इफेक्ट होतो, तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट आहे की नाही त्याचा काही इफेक्ट होतो, तुम्ही इकॉनॉमिकली कसे आहे त्याचा काही इफेक्ट होतो, तुमच्याकडे सोशल बेनिफिट्स काही दिलेले आहेत का गव्हर्नमेंटने, इन्शुरन्स वगैरे एटसेट्रा, त्याचा काय बेनिफिट होतो. त्याच्यानंतर काही मतं पैशावरती, मनी आणि मसल पॉवर, मनीचा पण इफेक्ट आहे, मसल पॉवर म्हणजेच काय ताकद एटसेट्रा, बाहुबलीगिरी, एवढे सारे फॅक्टर्स आहे. 2 मिनिटात लिहायचे, फॅक्टर्स डिटरमाइन द वोटिंग बिहेवियर. डन, एवढं सोपं आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, आणखीन एक क्वेश्चन राहिला कुठेतरी. हां यस, 6 नंबरचा क्वेश्चन सुटला माझ्याकडून. ठीक आहे, त्यातला पण पहिला सुटला फक्त, नाही हा पण झाला कवर करून. 7, 1 सेकंड आहे मला. हां 7 मधला बी राहिला, बी आणि सी. 7 नंतर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टवर गेलो. 7 मध्ये काय बघा, ट्रेस द चेंजिंग नेचर ऑफ पार्टी सिस्टीम. मी सांगितलं होतं आणि हे ना तुम्हाला माझं खोटं असून ना मंडेला टाकलेलं आहे यूट्यूबला व्हिडिओ, जाऊन चेक करा. मी त्याच्यात सांगितलं होतं इव्हॉल्युशन ऑफ पार्टी सिस्टीम आणि कोइलिशन गव्हर्नमेंट दोन्हीपैकी एक क्वेश्चन येणार. एकतर भारताची जी पक्ष पद्धती आहे ती कशी इव्हॉल्व होत आली आणि त्याच्याच म्हणजे कंटेंट सेम आहे, जवळपास उत्तर सेम आहे, फक्त भाषा बदलायची आहे. भारताची जी कोइलिशन पॉलिटिक्स आहे, आघाडीचं राजकारण आहे, त्या आघाडीच्या राजकारणामध्ये कशी उत्क्रांती होत आली 1948 पासून स्पष्टकरण मी सांगितलं. त्याचे टप्पे पण सांगितले होते. पहिला टप्पा 47 ते 68, दुसरा टप्पा 68 ते 87 पर्यंत, तिसरा टप्पा 47 ते साधारणतः 2014 पर्यंत आणि 2014च्या पासून पुढचा टप्पा. हे सरळ स्पष्टपणे आणि सरळ उत्तर यायचे आणि काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्हीपैकी एक येणार होतं ते आलंच. ठीक आहे, पुढे काय बघा, याच्यामध्ये डिस्कशन झालं होतं बघा आपलं एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स.
ह्युमन राईट्स मुवमेंट, वुमेन्स मुवमेंट्स, ह्युमन राईट्स किंवा सिव्हिल राईट्स मुवमेंट, आणि त्याच्यात मी सिव्हिल मुवमेंट सांगितलं होतं. कारण का मी म्हटलं होतं एन्व्हायरमेंट आहे ना ही कदाचित पेपर 2 मध्ये येईल, बट त्यांनी एन्व्हायरमेंट एवढं सिरियसली घेतलं का 2-3 ठिकाणी विचारलं एन्व्हायरमेंट. ठीक आहे, बट या ठिकाणी बघा व्हाय हॅव एन्व्हायरमेंटल मुवमेंट, पर्यावरणीय चळवळीतून एखादं इफेक्टिव्ह ग्रीन पार्टी का जन्माला येऊ शकली नाही, हरित पक्ष का येऊ शकला नाही, याला कारण काय. सी हा क्वेश्चन डिफिकल्ट होता, ॲनालिटिकल नेचरचा होता आणि एवढा एकमेव क्वेश्चन होता जो ॲनालिटिकल नेचरचा होता. बाकी ॲज इट इज सिलेबसचे कॉपी पेस्ट क्वेश्चन होते. सो काही अडचण नव्हती पेपर 2 मध्ये, पेपर 1च्या पार्ट बी मध्ये काही अडचण नव्हती डिस्कशनला. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट द पेपर 1B. सो पेपर 1B तर फार सोपा होता, पण ट्राय करायचा जास्तीत जास्त 1A सोडवण्याचा. थेरॉटिकली मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहे आणि इम्प्रेस होतं तिथं माणूस जास्त. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट द डिस्कशन. भेटू म्हणजे पेपर 1A ओव्हरऑल पूर्णपणे पेपर 1 हा इझी स्वरूपाचा होता, फक्त क्वेश्चन्स डिफिकल्ट होते समजायला. आणि जर तुम्हाला समजायला डिफिकल्ट होते मी म्हणतोय तर ट्रस्ट मी सगळ्या ऑप्शनलवाल्यांना तशा पद्धतीने गेलेले असणार PSIच्या. सो तुम्ही ह्याबद्दल फिअर फॅक्टर मानून घेऊ चलू नका की हां आता काय होऊ शकतं कंपॅरिझन की नाही सर यांचा ऑप्शनल सोपा होता त्यांचा ऑप्शनल सोपा होता. ट्रस्ट मी सगळ्यांसाठी ऑप्शनल सेम असतो. एखाद्यासाठी सोपा गेला कारण त्याने अभ्यास केलेला आहे, तो जस्ट बिकॉज तो ऑप्शनल आहे म्हणून सोपा असं होत नाही. ट्रस्ट मी सोशलॉजी असू द्या नाही ते हिस्ट्री असू द्या, त्यांचे तर आता बोलायला नाही पाहिजे पण काही सांगू शकत नाही की त्यांच्यासाठी ते प्रिपेअर केलेलं आहे ते चाललेलं आहे याची गॅरंटी काय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांच्यातले जे टॉपिक आहे ते आपल्या GS टॉपिकशी किती रिलेव्हंट आहे, अगदी थोडासा इंडियन सोसायटीचा पार्ट आहे तेवढाच बस. त्यातले किती क्वेश्चन रिपीट झाले, अगदी कमी. याच्यातले बरेचसे क्वेश्चन असे आपल्या सिलेबसचे जे GS2 मध्ये रिप्लिकेट झालेत. उदाहरण सुद्धा सांगून मी सार्क अँड बिमस्टॅकचं बघा उदाहरण मी आयरमध्ये घेतलं होतं, आले मात्र GS2 मध्ये. सो ॲज इट इज आहेत. ठीक आहे, सो असो. सो मला असं वाटतं की PSIचं प्रिपरेशन सिस्टमॅटिकली केलं तर 4 महिन्यात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि त्याचा एक पाथ आहे, तो पाथ म्हणजे तुमचं स्टॅटिक चांगलं करा, थिअरॉटिकल पार्ट चांगला करा, त्याची रिव्हिजन करा क्रॅश कोर्समध्ये, त्या नोट्स मिळवा जेणेकरून तुमचा टाईम सेव्ह होईल. मी त्या स्मार्ट नोट्स बनवलेल्या आहेत, त्या नोट्समध्ये इंट्रोडक्शन कन्क्लुजन काय असले पाहिजे तुम्हाला आयते मिळालेल्या गोष्टी. सो त्या नोट्सच्या आधारावरती तुम्ही टेस्ट लिहा, टेस्टमधून प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही होणार, आपाप झोप येत नाही येणार, ती प्रॅक्टिस करा, त्याची रिव्हिजन करा, प्रिडिक्ट करा. जे प्रिडिक्ट क्वेश्चन येऊ शकतात त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून लिहा आणि जाऊन पेपरमध्ये लिहा, बाकीच्यांपेक्षा अप्पर एज घेऊन या. अँड दॅट्स ऑल अबाउट इट. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पेपर 2च्या डिस्कशनमध्ये. थँक्यू.